नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा. विषय अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र व मूल्यमापन. घटक चौथा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. कंटिन्यूज कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. उपघटकाचं नाव आहे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण, म्हणजेच बालकांचा विविध अंगाने होणारा विकास. CCE संकल्पना. CCE म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी डॉक्टर ब्लूम यांच्या मतानुसार 3 क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. आता ही 3 क्षेत्र कोणती? सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. सर्वप्रथम आपण संकल्पना व्याख्या पाहू. सर्वकष मूल्यमापन म्हणजे सर्वांगीण मूल्यमापन, म्हणजे सर्व बाजूंनी केलेलं मूल्यमापन. त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा 3 क्षेत्रामध्ये जे मूल्यमापन होतं त्याला आपण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन असे म्हणतो. दुसरी व्याख्या आहे, ज्या मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक आणि आंतरक्रियात्मक आढावा घेतला जातो त्यास सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणतात, म्हणजेच कंटिन्यूस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. आता या दुसऱ्या व्याख्येमध्ये भावात्मक, यामध्ये त्याच्या मानसिक क्षमता, त्याच्यामध्ये त्याचा आनंद असेल, निराशा असेल किंवा सर्जनशीलता असेल, या सर्व मानसिक क्षमतांचा घेतलेला आढावा. बोधात्मक विकासामध्ये त्याची ज्ञानग्रहणाची पातळी, त्याचे ज्ञानग्रहण कितपत झालं, त्या ज्ञानाची उंची, ज्ञानग्रहणाची क्षमता याचा विचार जास्त केला जातो. नाविन्यपूर्ण ज्ञान, नवीन ज्ञान मिळवण्याची क्षमता, कौशल्य हे गुणात्मक आणि वर्णनात्मकदृष्ट्या आपण त्याचा विचार करतो, ते बोधात्मक. आणि क्रियात्मकमध्ये एखाद्या क्रियेवर तो किती कौशल्य प्राप्त करतो, अनुकरण कसं करतो, कमी वेळेत अचूक कार्य कसं करतो, या दृष्टीने क्रियात्मक. अशा 3 क्षेत्रामध्ये आपण जो आढावा घेतो, मूल्यमापन करतो, त्याला आंतरक्रियात्मक आढावा किंवा मूल्यमापन असं म्हटलं जातं. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये या 3 क्षेत्राचा बारकाईनं विचार केला जातो, म्हणजेच मन, मेंदू आणि मनगट या 3 क्षेत्राचा या ठिकाणी विचार होतो. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये म्हणजेच कंटिन्यूस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन यामध्ये 3 क्षेत्रांचा जो विचार होतो त्यामध्ये एक बोधात्मक क्षेत्र. बोधात्मक क्षेत्र हे ज्ञानाशी निगडित आहे. नवीन ज्ञान मिळवणं, ज्ञानग्रहण करणं, नाविन्यपूर्ण ज्ञानग्रहण करणं आणि स्वतःचा ज्ञानात्मक विकास हा उंचावणं ही या बोधात्मक क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये दुसरे जे क्षेत्र आहे ते भावात्मक क्षेत्र. हे क्षेत्र हे भावभावना, मानसिक क्षमता या संदर्भात भावात्मक क्षेत्र आहे. तिसरं क्षेत्र आहे ते क्रियात्मक क्षेत्र. त्यामध्ये प्रत्यक्ष त्याचे अनुभव असेल, त्याचं फील्डवर्कवर केलेलं कार्य असेल, कौशल्य असेल, तंत्र असेल, या संदर्भात क्रियात्मक क्षेत्र. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये या 3 क्षेत्रांचा विचार केला जातो. एक म्हणजे बोधात्मक, 2 भावात्मक आणि क्रियात्मक. अशा 3 क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर 3 अंगाने 3 क्षेत्रानुसार त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी मदत मिळत असते. आता 3 क्षेत्राचा आपण बारकाईनं विचार करू आणि त्याविषयी माहिती घेऊ. एक बोधात्मक क्षेत्र. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोधात्मक क्षेत्र हे ज्ञानग्रहणाशी संदर्भात आहे आणि बोधात्मक क्षेत्र हे पायरी किंवा एक पाया समजला जातो. इमारतीचा जसा पाया असतो त्याच पद्धतीने बोधात्मक क्षेत्र असते. ही ज्ञानग्रहणाची पातळी असते. ज्ञानाची उंची, ज्ञानग्रहण हे याच्यामध्ये अपेक्षित असतं आणि विद्यार्थ्याचं ज्ञान
किंवा त्याची ज्ञानाची उंची ही जास्तीत जास्त व्हावी यासाठी आपण शाळा आणि शिक्षकाची भूमिका असावी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच शाळा आणि सुलभगाचे अंतिम ध्येय असलं पाहिजे. त्याचा म्हणजे मेंदूचाही विकास व्हावा हे अपेक्षित असतं. हा तो इमारतीचा पाया असतो. असं म्हटलं जातं की माणूस मरेपर्यंत शिकतो. नॉलेज इज पॉवर. जर याचं उत्तम उदाहरण आपण म्हटलं तर भारतरत्न APJ अब्दुल कलाम आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अफाट वाचन, नाविन्यपूर्ण माहिती ग्रहण करणं, ज्ञान ग्रहण करणं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवणं हे अपेक्षित यामध्ये आहे. जर आपल्याकडं असेल तर आपण दुसऱ्याला देऊ. म्हणजे आडात असेल तर पोहऱ्यात येईल. अगदी त्या पद्धतीने स्वतःकडं ज्ञान असेल, स्वतःकडं काही कौशल्य असतील तर ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. यासाठी बोधात्मक क्षेत्र हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या बोधात्मक क्षेत्रामध्ये 6 घटक हे खूप महत्त्वाचे असतात, 6 अंग महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये एक ज्ञान आहे, दुसरं आकलन आहे, तिसरं उपयोजन आहे, मिळवलेल्या माहितीचं उपयोजन करणं दैनंदिन व्यवहारामध्ये. त्यानंतर विश्लेषण आहे, त्यानंतर संश्लेषण आणि शेवटी मूल्यमापन. हे फक्त बोधात्मक क्षेत्राशी संदर्भात आहे. एकूण 3 क्षेत्र आहेत. एक बोधात्मक, एक भावात्मक आणि एक क्रियात्मक. त्यामध्ये फक्त आपण बोधात्मक क्षेत्राविषयी आपण माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये ज्ञान, त्यानंतर आकलन, उपयोजन, त्यानंतर विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. आता बोधात्मक क्षेत्र. ज्ञान बौद्धिक विकासाचा सर्वात पहिला स्तर किंवा खालचा स्तर, ज्याला आपण पाया म्हणतो. यामध्ये ज्ञान ग्रहण म्हणजेच नवीन माहिती मिळवणे. ज्ञान हे अमर्यादित. बंगाली भाषेमध्ये असं म्हटलं जातं की जतोदिन बाची ततोदिन शिकी. म्हणजे त्याचा असा अर्थ होतो की जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत मी नवीन ज्ञान माहिती हे मिळवीत राहील आणि हेच माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय असेल. म्हणून ज्ञान हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. म्हणून बोधात्मक क्षेत्रामध्ये नवीन ज्ञान मिळवणं, नवीन ज्ञान ग्रहण करणं, त्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न, शाळेची भूमिका, सर्व घटकांचे प्रयत्न हे असले पाहिजेत. कुठल्या ना कुठल्या बाजूने त्याला ते ज्ञान मिळावं, त्या विद्यार्थ्याला ते ज्ञान मिळावं यासाठी शिक्षक म्हणून, सुलभक म्हणून, मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका असली पाहिजे. त्यासाठी उचित वातावरण निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी एक व्यूहरचना केली पाहिजे. त्याला आपण कार्यनीती म्हणतो, अनुदेशन असे म्हणतो. या दृष्टीने शाळा आणि शिक्षकाची भूमिका असावी की त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करावं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर बोधात्मक क्षेत्रामध्ये दुसरं आकलन. आकलन म्हणजे काय तर जाणीवेला अर्थ लावणे. एखादे सूत्र माहिती असले तर तो म्हणून दाखवेल किंवा त्याचा उपयोग करेल, त्याचा उपयोग करून दाखवेल. जर माहिती असेल तर स्पष्टीकरण देईल. त्याला आपण आकलन म्हणून म्हणजेच जाणीवेला अर्थ लावतो. एखादे सूत्र माहिती असले तर त्या सूत्र म्हणून दाखवेल, लिहून दाखवेल. माहिती असेल तर स्पष्ट करेल. ह्याला आपण आकलन म्हणतो. त्यानंतर तिसरं उपयोजन. आकलन झालेल्या ज्ञानाचा जीवन व्यवहारामध्ये उपयोग करणे. आकलन झालेल्या ज्ञानाचा जीवन व्यवहारात उपयोग करणे. आकलन झाले नाही तर उपयोजन करता येणार नाही. यासाठी विविध शैक्षणिक साहित्य, अध्यापन पद्धती, नाविन्यपूर्ण तंत्रांचा उपयोग करावा जेणेकरून प्रत्येक संकल्पना ही विद्यार्थ्याला समजेल आणि ज्ञानग्रहणाची पातळी ही उत्तम होईल, सुलभ होईल. त्या दृष्टीने उपयोजन हे महत्त्वाचे असते. आकलन झाले तरच त्याचं उपयोजन करता येईल. ज्ञान असेल तर आकलन होईल. ज्ञानानंतर आकलन आणि आकलनानंतर उपयोजन, अशा स्तरानुसार आपल्याला या बोधात्मक क्षेत्राचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर बोधात्मक क्षेत्रामध्ये पुढे विश्लेषण म्हणजे उपयोजनानंतरची पायरी आहे ती विश्लेषणाची आहे. आकलन सुलभ व ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी प्रत्येक उपघटक आणि त्याला अनुसरून मुद्दे, उपमुद्दे, उदाहरणं असतील, दाखले असतील, स्पष्टीकरण, परत त्याच्यामध्ये पुन्हा तुलना, कार्यकारण भाव, परस्पर संबंध समजून देणे. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून वातावरण निर्मिती करणे गरजेचे असते.
शाळा आणि शिक्षकाची भूमिका त्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला ते समजेल, उमजेल, सोप्या पद्धतीने समजेल यासाठी शिक्षकांनी, सुलभकांनी तशी वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. शैक्षणिक साहित्याची निवड असेल, अध्यापन पद्धतीची निवड असेल, तीसुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे किंवा ते ठरणार आहे. म्हणून विश्लेषण करत असताना एखाद्या संबोधाविषयी, संकल्पनेविषयी जास्तीत जास्त माहिती देणं, स्पष्टीकरण देणं, त्यासाठी उदाहरणांचा उपयोग, दाखलांचा उपयोग आपल्याला करावा लागेल, की जेणेकरून तो संबोध, ती संकल्पना क्लिष्ट, गुंतागुंतीची जरी असली तरी विविध उदाहरणं, शैक्षणिक साहित्य यांच्या माध्यमातून आपल्याला किंवा वेगवेगळे तंत्र वापरून आपल्याला तो संकल्पना, तो संबोध, ती संकल्पना समजून देता येईल. यानंतर बोधात्मक क्षेत्रामध्ये संश्लेषण म्हणजे विश्लेषणानंतर संश्लेषण. म्हणजे सुरुवातीला आपण विश्लेषणामध्ये छोटे छोटे गट तयार केले, जे प्रमुख मुद्दे होते त्याचे उपमुद्दे तयार केले. पण संश्लेषणामध्ये त्याच्या उलट, की छोटे छोटे मुद्दे, उपमुद्दे, संबोध याचं स्पष्टीकरण झाल्यानंतर पुन्हा मध्यवर्ती सारांश सांगणे, एकत्रित सारांश सांगणे, मुद्दे दिले असता त्याची गोष्ट तयार करणे. जसं जिक्सॉ पद्धत असते, की या जिक्सॉ पद्धतीमध्ये छोटे छोटे तुकडे ठेवलेले असतात आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण आकार किंवा अर्थपूर्ण वस्तू किंवा एखादं चित्र तयार करता येतं. त्याला आपण जिक्सॉ मेथड म्हणतो. आणि या जिक्सॉ पद्धतीनुसार आपण एखादं छोट्या छोट्या गोष्टीपासून पूर्ण आकृतीकडे वळतो. त्याला आपण संश्लेषण म्हणतो. अगदी त्या पद्धतीने संश्लेषण हे बोधात्मक क्षेत्रातलं एक महत्त्वाचं, विश्लेषणानंतरची पायरी ही संश्लेषणाची आहे. या ठिकाणी संश्लेषण या शब्दामध्ये सर आला आहे, जरा फॉन्टची अडचण असल्यामुळे तिथं सर दिसतो आहे. त्या ठिकाणी श असणं, अर्धा क्ष असणं अपेक्षित होतं. यानंतर पुढची पायरी आहे 6वी बोधात्मक क्षेत्रातली मूल्यमापन. ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची जरी असली तरी मूल्यमापन करणं हे शिक्षण प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मूल्यमापनाशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याची श्रेणी, त्यालाच आपण ग्रेडिंग म्हणतो, किंवा गुण हे आपल्याला मूल्यमापनाशिवाय आपण देऊ शकत नाही. बोधात्मक क्षेत्रातील उच्चतम स्तर यात विद्यार्थ्याचे मूल्यमापन केलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याची चिकित्सा केली जाते आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याची प्रगती, ग्रेडिंग हे ठरवली जाते. म्हणजेच बोधात्मक क्षेत्रामध्ये एकूण 6 अंगांचा आपल्याला विचार करावा लागतो. सर्वात जो पाया म्हणतो आपण, तो पाया म्हणजे ज्ञान, आणि त्यानंतर आकलन, त्यानंतर आकलनानंतर उपयोजन, त्यानंतर विश्लेषण, संश्लेषण आणि शेवटी मूल्यमापन. अशा पद्धतीने जर आपण त्या विद्यार्थ्याचा सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये फक्त बोधात्मक क्षेत्रामध्ये या 6 मुद्द्यांचा आपण विचार करतो आहे. पुढच्या तासिकेमध्ये भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्राचा विचार होईल. त्या दृष्टीने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याचा बोधात्मक विकास, क्रियात्मक विकास आणि भावात्मक विकास हे तिन्ही क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. त्यापैकी आज आपण फक्त बोधात्मक विकासासंदर्भात, बोधात्मक क्षेत्राविषयी आपण फक्त माहिती मिळवलेली आहे. धन्यवाद.